तर आज आपण बनवतो साबुदाणा वडा. त्यासाठी मी 4-5 बटाटे उकडून घेतले आहे. साबुदाणा 7-8 घंटे भिजून घेतलेला आहे आणि त्याच्यातच आता मी बटाटेच्या मिश्रणमध्ये शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि हिरवी मिरची 2 चमचे खुसखुशीत होण्यासाठी उकळलेले तेल टाकीत आहे. आणि आता बघा एकसारखं मिळून एकजीव करून घेऊया आपण. आणि मग काय असे एकसुद्धा बटाट्याचा बारीक हे नाही राहू देणार. सगळं मी एकसारखं मळून घेणार. मळल्यानंतर आपण चांगले आपले बटाटा वड्यासारखे बटाट्याच्या आकाराचा गोळा करणार आणि तो चपटा करून आता मी तळून घेतला आहे. आता बघा एकसारखे असे मी सगळे तळून घेते. आणि आता बघा सगळे तळून झाले का असेच सगळे एकरंगी ब्राऊन कलर होईपर्यंत आपण तळून घेतले आहे. गाईज आता खाण्यासाठी आपले साबुदाणा वडा तयार आहे. आपण खाऊ शकता.